नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मराठी चॅनलमध्ये। तर या ठिकाणी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी। तर बघा, मी सुद्धा सध्या रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर या पदावर कार्यरत आहे। तर या परीक्षेचा रेल्वेच्या कुठल्याही भरतीचा अभ्यास कसा करायचा किंवा ही एक्झाम कशी द्यायची, याचा फॉर्म वगैरे कसा भरायचा, हे सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल। त्याच्यामुळे चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, अतिशय आनंदाची बातमी आहे। रेल्वे ग्रुप डीमध्ये रेल्वेची जी काही ग्रुप डीची भरती असते त्या जवळपास 32,000 जागा, यापेक्षा जास्तसुद्धा जागा गॅरंटेड, म्हणजे जागा वाढतील तुम्हाला गॅरंटीने सांगतो। तर बघा, हे 32,000 जागेची जाहिरात आलेली आहे। तर या जाहिरातीसाठी अर्ज भरणे सुरुवात होणार आहे 23 जानेवारी 2025 पासून आणि शेवटची तारीख आहे 22 फेब्रुवारी 2025। तर बघा, जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांनी गॅरंटेड फॉर्म भरा। कुठल्याही झोनमध्ये भरला तरी काय हरकत नाही। स्पेशली साऊथ झोनमध्ये जर भरला थोडा कट ऑफ वगैरे कमी जातो असं आहे, त्याच्यामुळे साऊथ झोनसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता। तर बघा, याच्यामध्ये पात्रता जी आहे ग्रुप डीसाठी ही 10वी असते, इयत्ता 10वी। पण काही पोस्ट अशा आहेत त्यांना 10वी प्लस ITI देखील तुम्हाला कंपल्सरी असतो। तर त्याच्यामुळे ज्यांच्याकडे ITI असेल त्यांना गॅरंटेड तयारी केलीच पाहिजे माझ्या मते, कारण ITIवर तुम्हाला भरपूर याचा बेनिफिट मिळतो। त्यानंतर बघा, हे 32,000 जागा जे आहेत तर याला फीस वगैरे आहे ती ओपन OBC यांना या ठिकाणी 500 रुपयाची फीस आहे आणि याच्यात तुम्हाला 400 रुपये रिफंडसुद्धा मिळत असतो, 400 रुपये। त्यानंतर बघा, SC ST फिमेल ट्रान्सजेंडर एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 250 रुपये फी आहे आणि याच्यात देखील तुम्हाला 250 रुपये रिफंड मिळत असतो। तर बघा, हे जे काय RRB दिलं त्या सर्व RRB जागा निघालेल्या आहेत। तर माझी तर इच्छा आहे की मराठी विद्यार्थ्यांनी गॅरंटेड हे फॉर्म भरले पाहिजे आणि याची तयारी केली पाहिजे। मित्रांनो, काही अवघड नाही, तुम्ही तयारी करून ही गॅरंटेड पोस्ट काढू शकता। त्यानंतर बघा, वयाची जर लिमिट बघितली आपण, या ठिकाणी वय वर्ष 18 ते 36, 18 वर्षे। 1 जुलै 2025ला तुम्हाला 18 वर्षे पूर्ण पाहिजे आणि 1 जुलै 2025ला तुमचं किमान 36च्या कमी पाहिजे। आता हे झालं ओपनसाठी। आणि जे काही कास्टवाले आहेत त्यांना आणखीन या ठिकाणी वयाची सवलत मिळत असते। SC STसाठी या ठिकाणी 5 वर्षे सवलत असते आणि OBCसाठी आणि EWSसाठी या ठिकाणी 3 वर्षे या ठिकाणी तुम्हाला सवलत मिळत असते। तर बघा, या भरती संदर्भात तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि या भरतीची तयारी कशी करायची याच्यावर देखील तुम्हाला या चॅनलवर व्हिडिओ बघायला मिळणार आहे। त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची कुठलीही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चला तर, धन्यवाद मित्रांनो।